नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्या ठिकाणी एका कंपनीच्या व्यवस्थापनातील काही लोकांनी धर्मांतराचा काही प्रयत्न केला, काही महिलांचं लैंगिक शोषण देखील केलं। नाही, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं, हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश त्यांनी केला आहे। तुमचा आणि मुंडे साहेबांचा शेवटचा फोटो पाहून काय वाटलं? असे मला खूप माझं मन भरून आलं, कारण ज्या शेवटच्या कार्यक्रमात मुंडे साहेब आणि मी होतो त्या कार्यक्रमाचा फोटो आज मला प्रेझेंट मिळाला। मला असं वाटतं शेवटी आमच्या जीवनामध्ये मुंडे साहेबांचं वेगळं स्थान आहे। आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे। त्यांच्याकडनं आम्ही नेतृत्व गुण शिकलो, त्यांच्याकडनं आम्ही कर्तृत्व कसं करावं हे शिकलो, विधानसभेत काम कसं करावं हे शिकलो। त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारे तो फोटो मिळाल्यानंतर माझं मन खूप भरून आलं।